फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत वमन विरेचन विधी अध्याय. तर फर्स्ट आहे फ्रेंड, वमन म्हणजे कुपित दोषाचे ऊर्ध्व मार्गाने हरण करणे आणि विरेचन म्हणजे अधो मार्गाने कुपित दोषाचे हरण करणे. आणि मोस्टली जे वमन आहे ते कफजन्य विकारामध्ये केले जाते आणि विरेचन जे आहे तर पित्तजन्य किंवा पित्तप्रधान व्याधीमध्ये केले जाते. तर वमन साध्य व्याधी म्हणजे कोणकोणामध्ये आपण वमन करू शकतो तर आहे नवज्वर, अतिसार, अधोग रक्तपित्त, राजयक्ष्मा, कुष्ठ, प्रमेह, अपची, ग्रंथी, श्लीपत, कास, श्वास, उल्हास, विसर्प, स्तन्यदोष, ऊर्ध्वजत्रुगत आणि सर्व रोगात विशेषतः वमन द्यावे, कारण हे सर्व विकार वमन साध्य आहेत. तर नेक्स्ट आहे फ्रेंड वमन अयोग्य व्यक्ती, ज्याच्यामध्ये गर्भिणी आहे. गर्भिणी वृक्ष शुद्धीत नेहमी दुःखी राहतात. बालक, वृद्ध, कृश, स्थूल, हृदरोगी आहेत. क्षतशील, दुर्बल, ज्यांना अधिक प्रमाणात वमन होते आहे. छर्दी, प्लिहारोगी, तिमिर, कृमिकोष्ठ, ऊर्ध्ववात, ऊर्ध्व रक्तपित्त, स्वरभेद, ज्यांना बस्ती दिलेली आहे असे रुग्ण. मूत्राघात आहे. उदररोग, गुल्म, दुर्वमित, अत्य अग्निग्रस्त आहेत. अर्शरोगी, उदावर्त, भ्रम, अष्ठिला, पार्श्वशूल, वातव्याधी इत्यादी विकारामध्ये वमन देऊ नये. आणि ज्यांनी कृत्रिम विष पिलेला आहे किंवा नैसर्गिक विषाचे गरविषाचे पान केले आहे, अपाच्य किंवा विरुद्ध आहार सेवन केलेला आहे, अशा व्यक्तींना अपवादात्मक स्वरूपात वमन द्यावे. वेळ व योग्य काळ पाहून वमन देण्यात हरकत नाही म्हटलेले. वमनादी अयोग्य व्यक्ती वरील जे पाहिले ना सिक्वेन्स फ्रेंड, गर्भिणीपासून छर्दीपर्यंत, तर त्या सर्वांना आणि आमज्वराने जे पीडित आहेत त्यांना वमन, विरेचन, बस्ती, नस्य, धूमपान ह्याच्यामधलं कोणतंच द्यायचं नाही. समजलं फ्रेंड? गर्भिणीपासून छर्दीपर्यंत आपण जे सिक्वेन्स पाहिला होता त्याच्यात वमन पण द्यायचं नाही, विरेचन पण द्यायचं नाही, बस्ती, नस्य, धूमपान हे काहीच द्यायचं नाही. आणि ज्यांना अजीर्ण आहे तर त्यांना तर काहीच द्यायचं नाही, म्हणजे सर्व कर्मवर्ज्य आहेत त्यांच्यासाठी. विरेचन योग्य व्यक्ती म्हणजे विरेचन कुणाकुणाला आपण देऊ शकतो. तर याच्यामध्ये गुल्म आहे, अर्श आहे, विस्फोट, व्यंग, कामला, जीर्णज्वर, उदर, गर्विष, छर्दी, प्लिहा, हलिमक, विद्रदी, तिमिर, काचबिंदू, अभिषंद, पक्वाशयगत व्याधी, योनिदोष, शुक्रदोष, कोष्ठगत व्याधी, कोष्ठगत कृमी, व्रण, वातरक्त, ऊर्ध्वक रक्तपित्त, मूत्राघात, मलावरोध तसेच वमनास योग्य कुष्ठ, प्रमेह इत्यादी विकारामध्ये विरेचन द्यावे आणि ही विरेचन साध्य व्याधी आहेत. नेक्स्ट आहे अयोग्य. अयोग्यमध्ये तरुण ज्वरामध्ये अर्थात नवज्वरात विरेचन द्यायचं नाही. ज्यांचे अग्निमंद आहे, रक्तपित्त, गुदक्षत, गुदपाक, अतिसार, सशल्य, आस्थापित, क्रूर कोष्ठी, अतिस्निग्ध, शोणित यांना पण विरेचन द्यायचं नाही. तर आपण आता डायरेक्ट प्रोसेस पाहू फ्रेंड्स काय होते. तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला माहिती आहे कधी पण पूर्वकर्म कोणकोणते आहेत, स्नेहन तर त्याला स्नेहन द्यायचं. आणि जेव्हा आपण वमन कर्म करायलो फ्रेंड, तो जो काल आहे तर तो अति उष्ण आणि अति शीतल पण नसायला हवा, म्हणजे नॉर्मल साधारण काल ज्याला म्हणतो त्याच्यात दिलं पाहिजे. तर पहिली स्टेप काय आहे, स्नेहन कर्म करायचं. नेक्स्ट स्टेप आहे फ्रेंड, ज्या दिवशी त्याला वमन द्यायचे त्याच्या आदल्या दिवशी ना कफ वाढवण्यासाठी त्याला काय करायचं, खायला मस्तपैकी मासे, उडीद, तीळ खायला द्यायचं आणि रात्री जागरण करू द्यायचं नाही, म्हणजे चांगली झोप घे म्हणायचं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं, आहाराचे चांगले पचन झाल्यानंतर शौचविधी, दंतधावन विधी, तेल, अभ्यंग, स्वेदन, स्नान वगैरे झाल्याच्या नंतर पूजापाठ वगैरे, मग रुग्णाला आहार न देता अभ्यंतर स्नेहन, म्हणजे अगोदर ऑलरेडी केलं होतं स्नेहन, पण तरी पण कोणाकोणामध्ये कमी जर स्नेहन झालं असेल किंवा स्नेहन व्यवस्थित झालं नसेल, त्यामुळे त्याला पेया, दूध, किंचित घृतयुक्त पेया खाण्यासाठी द्यायचं. आणि समजा काही रोगी असे असतात ना, वृद्ध, बालक, अशक्त, षंड, भित्रे वगैरे असतील ना, तर त्यांना मद्य द्यायचं, उसाचा रस, दूध आणि मांसरस यापैकी कोणत्याही द्रव्याचे अखंड पान करायला सांगायचं. नंतर वामक औषधी द्यायचं आणि रोगाच्या अंतर्मुष्टी प्रमाणामध्ये, जसं की मदन फल, पिपली याचे दोघाला मिक्स करून छोटंसं चूर्ण बनवायचं आणि त्याच्यामध्ये मध टाकून द्यायचं. पण मधाच्या भागाच्या जे आहेत ना 25%, जर 100% मध असेल तर चतुर्थांश प्रमाणामध्ये सेंधव लवण टाकायचं आणि ते चाटण तयार करायचं. आणि रोग्याला देताना काय करायचं, त्याला अगोदर पूर्वेकडे बसायला सांगायचं, पूर्वेकडे तोंड करून, आणि त्यांना म्हणायचं श्लोक, ब्रह्म, दक्ष, अश्विनी, रुद्र, इंद्र, स्वाहा हे जे मंत्र आहे हे म्हणून त्याला पूर्वेकडे मुख करून मग ते चाटण सेवन करायला सांगायचं. त्याचा अर्थ काय होते फ्रेंड, तर जे ब्रह्मा, दक्ष, अश्विनी, वृक्ष, इंद्र, भू, चंद्र, सूर्य, अग्नी हे सर्वजण जे आहेत तर तुमचे रक्षण करो. आणि जसं म्हणजे ज्याप्रमाणे ऋषीसाठी रसायन असते, देवतासाठी अमृत, नागासाठी सुद्धा, मर्त्य मानवासाठी आणि तुझ्यासाठी हे औषध, कारण त्या औषधीमुळेच तू व्यवस्थित होणार आहे, बरा होणार आहे. त्यामुळे ते जे औषधी आहे तुझ्या आरोग्याचे रक्षण करो आणि विकाराला दूर करो असं मंत्र सांगून त्याला खायला द्यायचं. आणि नंतर मग
लास्टला जेव्हा वैद्य देतो तर तो म्हणतो की हे औषधांचा देवता, मी सर्वांचे पुन्हा स्मरण करून औषधांचा समूहाचा रोग दूर करण्यासाठी उपयोग करीन. वरील मंत्राचा उच्चारण करून मग वामक औषधी द्रव्य त्याला सेवन करण्यासाठी द्यावी. आता ॲक्च्युअल ही फक्त प्रोसेस होती की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्याला औषधी दिली, पण आता लास्ट म्हणजे पूर्वकर्मामध्ये म्हणू शकतो आपण वमन प्रक्रिया. आता आपण ॲक्च्युअल प्रक्रिया पाहूया. तर याच्यामध्ये काय केलं फ्रेंड, आपण ऑलरेडी वामक औषधे दिली. सेवन केल्यानंतर स्वस्थ चित्त त्याला स्ट्रेट असं बसायला सांगायचं, म्हणजे एखादं आसन वगैरे बसण्यासाठी द्यायचं. आणि जेव्हा त्याला रुल्लास, मळमळ आणि प्रसेक येतो, म्हणजे मुखामध्ये कफाचा स्त्राव येतो, ही उत्पन्न झाल्याच्या नंतर त्याला वमन करायला आपण सांगायचं. आणि मग वमनाचे वेग सुखपूर्वक येत नसल्यास काय करायचं, घशात त्याच्या अंगुठी म्हणजे बोट घालायचं, किंवा मग कमलनार, एरंडनाल, रुग्णाच्या तालू आणि कंठ प्रदेशात इजा होणार नाही असा स्पर्श करायचा. आणि मग त्याच्यामुळे कसं वमनाचे वेग येण्यास मदत होते. जेव्हा वेग येण्यास सुरुवात झाली तर त्याचे जे पार्श्व ललाट भाग आहे तर ते वैद्याला पकडायला लावायचं. सहाय्यकाला हात फिरवल्यास सांगावा, म्हणजे हात फिरवायला सांगायचं. आणि दोन्ही पार्श्वावर बरगड्यावर आधार द्यायला सांगायचा. आणि नाभी आणि जे पृष्ठ प्रदेश आहे त्याच्या भागावर हात ठेवून वरच्या दिशेला दाबत जावे. आता दोषानुसार इथे फ्रेंड्स वामक द्रव्य दिले आहे. जसं की समजा एखाद्यामध्ये कफ विकार आहे तर त्याला काय करायचं, वमनासाठी जे औषध देतो ना तर ते तीक्ष्ण आणि उष्ण गुणात्मक द्यायचं आणि कटुरसात्मक असायला पाहिजे. ज्यांच्यामध्ये पित्त आहे, पित्त विकार आहे तर त्याला शीत गुणात्मक द्यायचं आणि मधुर रसात्मक द्यायचं. आणि ज्याच्यामध्ये वाताश्रित कफ आहे तर त्याच्यामध्ये स्निग्ध गुणात्मक आणि अम्ल लवण रसात्मक वामक औषधे द्यायचं. आणि वमन कधीपर्यंत करू द्यायचं फ्रेंड, जोपर्यंत त्याचं पित्त बाहेर पडत नाही, पित्त पडेपर्यंत किंवा कफ दिसणे बंद होईपर्यंत. कफ दिसू लागला अगोदर, आता कफ येणार चाललाय त्याच्यामधून, म्हणजे पित्त स्टार्ट झालं पडणं बाहेर, तर ते वमनाचे योग्य होतात. आपल्याला माहिती आहे ना फ्रेंड्स सिक्वेन्स, अगोदर कधी पण आता आपण हे वमन करतो ना त्याच्या सगळ्यात अगोदर कफ बाहेर पडतो, नंतर पित्त, नंतर वात असं. नेक्स्ट आहे वमनहीन वेगाची चिकित्सा. समजा एखाद्यामध्ये वमन आपण करण्यासाठी औषधी सर्व दिले पण तरी पण वेग खूप अल्प आहेत, कमी वेग आलेत, त्याला पिंपळी द्यायचं, आमलकी, आवळा, सिद्धार्थ आणि लवण हे चौघाचा मिळून कल्क तयार करायचा आणि ते कोमट जलामध्ये प्यायला सांगायचा. आणि जोपर्यंत वेग वाढत नाहीत ना तोपर्यंत पुन्हा पुन्हा द्यायचं त्याला प्यायण्यासाठी. अयोग लक्षण काय आहे की समजा एखाद्यामध्ये वमन सर्व औषधी दिले तरी पण वेगच उत्पन्न होत नाहीत, मुळीच येत नाहीत किंवा अडखळत येत आहेत किंवा वमनाद्वारा नुसते औषधच पडत आहे, तर असे असल्यास काय करायचं, वमनाचा अयोग झाला असं समजायचं. आणि त्यामुळे थुंकी, वारंवार थुंकी येते ज्याला निष्ठ्यू म्हणतो, कंडू, कोष्ठ, ज्वर इत्यादी उपद्रव उत्पन्न होतात. आणि सम्यक योग काय आहे की त्याच्यामध्ये वमनाद्वारे काय होते, पहिल्यांदा मी सांगितलं होतं ना, कफ अगोदर बाहेर पडतो, नंतर पित्त, नंतर वात दोषाचे निर्हरण होते. अवरोध, या दोषांचा अवरोध न होता म्हणजे यांचा अवरोध न होता शुद्धी होते. आणि वमनाचा एक सम्यक योग समजावा म्हणले. जसं की त्याप्रमाणे शरीराच्या स्वास्थ्याची अनुभूती, मनामध्ये प्रसन्नता भाव, वमनाचे वेग स्वतःहून बंद होणे ही सम्यक लक्षणे आहेत की पूर्ण मनात भाव, प्रसन्नता भाव येतो आणि स्वतःहून वमनचे जे वेग आहे ते बंद होतात. वमन अतियोग, समजा एखाद्यामध्ये आपण औषध वगैरे दिले पण त्याच्यामध्ये खूपच जास्त अतियोग झाल्यावर काय होते, तर त्याच्यामध्ये फेस, वमनावाटे सुद्धा फेनयुक्त मोरपिसा जे रंग असते ना त्याप्रमाणे चंद्रिकाप्रमाणे रक्तवर्णाचा फेस बाहेर पडतो. शरीरामध्ये कृशता, दाह, कंठशोथ, भ्रम, घोर म्हणजे दारुण वातरोग उत्पन्न होतो. आणि वमनावाटे शुद्ध रक्ताचा, हे लक्षात ठेवा, वमनावाटे उलटी वाटे शुद्ध रक्ताचा स्त्राव अधिक झाल्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो फ्रेंड, हे अतियोग झाल्यामुळे. नंतर आहे सम्यक वमनानंतर कर्म. आपण आता पूर्ण वमन प्रोसेस केली आहे, त्याच्यानंतर काय होते, सम्यक वमन झालं समजा त्या पेशंटचं, तर त्याला काय करायचं, मस्त घरी जाय म्हणायचं, आराम करायला सांगायचं. नंतर त्याचे हात पाय वगैरे सगळं आहे ते उष्ण उदकाने स्वच्छ धुवायला सांगायचं. आणि मग त्याला आश्वासन देऊन सांगायचं. आणि तीक्ष्ण, उष्ण, मध्य आणि स्निग्ध हे जे 3 धूमपान आहेत, आपण समोरची जी विधी पाहणार आहेत ना फ्रेंड, धूमपान विधी, त्याच्यामध्ये हे प्रकार पाहू. तर ह्याच्यापैकी कोणतं पण एक धूमपान त्याला करायला सांगायचं. आणि जे संसर्जन क्रम आहे तर ते संसर्जन क्रमाचे पालन करायला सांगायचे. आणि स्नेहविधीत सांगितल्याप्रमाणे अर्थात आहारविषयक जे नियम वगैरे होतं तर हे आहे फ्रेंड इथे संसर्जन क्रम. आपण पाहूया थोड्या वेळातच. पथ्यकर आहारविहार, त्याला चांगलं जे म्हणजे सुकोष्ण हातपाय वगैरे धुतल्याच्या नंतर सायंकाळी लगेच त्याला सुकोष्ण स्नान करायला सांगायचं. आणि मग त्याला खायला काय द्यायचं, भूक लागल्यावर रक्तशाली तांदूळाचा भात, मग पेया, मंडविलेपी हे क्रमाने सेवन करायचं सांगायचं. तर आतापर्यंत फ्रेंड आपण खूप वेळेस बघितलं संसर्जन क्रम, तर ॲक्च्युअल काय असतो हो क्रम, तर हा आहे तो क्रम. यामध्ये काय दिलेलं आहे फ्रेंड बघा, पहिल्यांदा इथं कालमर्यादा आहे, हे जे संसर्जन क्रम तक्ता आहे तर ते 7 दिवसाचं आहे टोटल.
तर ह्याच्यामध्ये कसं असते, अन्नकाल असते. तर त्याच्यामध्ये 2 टाईम जसं सकाळ सायंकाळ प्रत्येकामध्ये सेम आहे. आणि ह्याच्यामध्ये शुद्धी जी असते, 3 प्रकारची शुद्धी आपण पाहत आहेत, प्रवर, मध्यम आणि अवर. प्रवरमध्ये की नाही उत्तम शुद्धी असते, ज्याच्यामध्ये 3 अन्नकाल, आणि मध्यममध्ये 2 अन्नकालपर्यंत असते, आणि अवर म्हणजे हीन शुद्धी, ज्याच्यात 1 अन्नकाल. तर सिम्पली 3 अन्नकाल म्हणजे 3 वेळेस. पहिल्यांदा पेया पेया द्यायचं 3 वेळेस, विलेपी 3 वेळेस, मग अकृतयुष 3 वेळेस, आणि नंतर कृतयुष 3 वेळेस, आणि लास्टला सामान्य आहार. इथं 2 अन्नकाल आहे, तर मध्यम शुद्धीमध्ये तर 2 वेळेस पेया, 2 वेळेस विलेपी, 2 वेळेस अकृतयुष, मग 2 वेळेस कृतयुष, आणि नंतर सामान्य आहार द्यायचा. आणि अवर शुद्धीमध्ये कसं एक एक वेळेसच द्यायचं, पेया 1 वेळेस, मग विलेपी, नंतर अकृत, नंतर कृत, मग सामान्य आहार. तर हे जे क्रम आहे तुम्ही लर्न करू शकता, तर तेच आहे संसर्जन क्रम, दुसरं काही नाही आहे. आणि हे कसं काय करतात, तर इम्पॉर्टन्स काय आहे त्याची, तर उपयोगिता. नॉर्मली जेव्हा आपण फ्रेंड्स असं हे करतो ना, वमन विरेचन वगैरे करतो, तर ह्या सगळ्यांमुळं काय होते, कोष्ठाची शुद्धी तर होते, पण जठराग्नी मंद होते, आणि त्या जठराग्नीला प्रदीप्त करण्यासाठी आपण संसर्जन क्रम करतो. जसं इथे एक एक्झाम्पल, जसं की एक विस्तू आहे छोटासा लागलेला, त्याच्यामध्ये आपण जसं गवत गवऱ्या वगैरे टाकत जातो, तर विस्तू मोठी मोठी आग बनत जाते ना, त्याचप्रमाणे कोष्ठ शुद्ध झाल्यानंतर जसं जठराग्नी मंद झालेली असते पेशंटची, जेव्हा आपण त्यांना मंड पेया विलपी वगैरे देतो ना, तर अग्नी प्रदीप्त होते, आणि त्याच्यामुळं अग्नी हा प्रदीप्त होतो, आणि नंतर जेवढं पण आपण आहार खाणार ना फ्रेंड, त्या सगळ्यांचं पचन होते, एवढी अग्नी प्रदीप्त होते, आणि शरीराला पण बल प्राप्त होते. नंतर फ्रेंड दिलेले आहे ते वमन विरेचनाचे वेग आणि प्रमाण. हे पूर्ण जे दिलेले आहे फ्रेंड, सेम इथं जे आहे तेच आहे, फक्त एक दिलेलं आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट, की वमन करताना शेवटी पित्त बाहेर पडते, आणि विरेचन करताना शेवटी कफ बाहेर पडते. हे एवढं लक्षात ठेवा, बाकी ह्याच्यातलंच आहे सर्व. शुद्धीचा प्रकार जसं की प्रवर, मध्यम, अवर. तर ह्याच्यामध्ये वेगानुसार दिलेला आहे. प्रवरमध्ये 8 वेग असतात, मध्यममध्ये 6, आणि अवरमध्ये 4. आपण पहिल्यांदा वमनचे वेग बघायलो, नंतर त्याच्यामधून द्रव्य किती बाहेर पडतं, ह्याच्यात 2 प्रस्थ, 1 आणि 1 अर्धा प्रस्थ. विरेचनमध्ये सेम आहे, पण ह्याच्यात 30, 20, 10 असं लक्षात ठेवा. वेग 30, प्रवरमध्ये 30, मग 20 आणि 10, आणि प्रस्थ ह्याच्या दुप्पट करायचं, म्हणजे इथे 2 आहे तर ह्याचे 4, 1 असेल तर 2, अर्धा असेल तर 1. विरेचन कर्म. आता सम्यक विरेचनाचे जे लक्षण आहेत ते उत्पन्न झाल्याच्या नंतर, त्याला संसर्जन क्रिमी आपण आटोपल्यानंतर, वमन दिलेल्या व्यक्तीचा कफ प्रकोपक जे काळ होता तो संपल्यानंतर पुन्हा विधीपूर्वक, म्हणजे हे जरी वमन झालं तर आपल्याला आता विरेचन करणार आहेत ना आपण, तर आपल्याला वाटते की वमन झालं की लगेच विरेचन, पण तसं नाही फ्रेंड. अगोदर म्हणजे स्नेहस्वेदन केलं, वमन केलं, आता डबल स्नेहस्वेदन करून मग नंतर पुन्हा आणखी विरेचन केलं जाते, आणि त्याचा पण कोष्ठाचा विचार करूनच करावं लागते. जसं की आता समजा एखाद्याचा मृदू कोष्ठ आहे, आपल्याला माहिती आहे मृदू कोष्ठ कोणत्या दोषात असते, पित्तामध्ये, तर ते कोष्ठ मृदू आहे तर त्याला दुधाने सुद्धा विरेचन करू शकतो. ज्याचा क्रूर कोष्ठ आहे म्हणजे वात दोष असेल तर त्याला किती पण विरेचन द्रव्य दिलं सुद्धा कठीणतेने विरेचन होते, खूप मुश्किल जाते विरेचन करायला. तर त्याच्यामध्ये काय देतो आपण, शाम त्रिवृत्त निशोध हे विरेचन द्रव्य देतं. आणि आता इकडे दिलेलं आहे विरेचन द्रव्य, जसं की पित्त दोष असतं तर त्याच्यामध्ये कषाय, मधुर, रसात्मक जे द्रव्य आहेत त्याच्यानं विरेचन करावं, जसं की आरगवद आणि दुग्ध. कफदोषाने उत्पन्न विकारामध्ये कटू रसात्मक द्रव्याचे विरेचन करावे, जसं की त्रिवृत्त, निशोध, कटुका. आणि वातदोषाने उत्पन्न विकारामध्ये स्निग्ध आणि उष्ण गुणाची आणि लवण रसात्मक विरेचन करावे, जसं की एरंड तेल आहे, स्नुही आणि दंती. आता फ्रेंड, विरेचनास सहाय्यक उपाय कोणकोणते आहेत, तर विरेचन देऊनही समजा एखाद्यामध्ये असं होते ना, विरेचन होतच नाही, तर अशा वेळेस काय करायचं, त्याला कोमट पाणी प्यायला द्यायचं, आणि हात गरम करून त्याच्या उदरावर ठेवायचं, त्याच्यामुळे विरेचन इझी होऊ शकते. आणि पुन्हा विरेचक उपायमध्ये विरेचन देऊनही समजा एखाद्यामध्ये खूप कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात विरेचन झाले, तर त्या दिवशी काय करायचं, त्याला भोजन करू द्यायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा विरेचन द्यायचं, त्या दिवशी भोजन करायला देऊन पुन्हा विरेचन द्यायचं. आणि असं करत करत कोष्ठ स्नेहरहित झाले असेल, रुग्ण खूप दुर्बल असेल, दुर्बल प्रकृतीचा, तर काय करायचं, त्या रोग्याला पुन्हा 10 दिवसाच्या नंतर बोलायचं, आणि पुन्हा स्नेहस्वेदन देऊन नंतर आणखी पुन्हा विरेचन द्यायचं. आणि असं करायचं की अगोदर आपण विरेचन देताना त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालं होतं ते चुका लक्षात घेऊन मग विरेचन औषधी द्यायची. विरेचन अयोग लक्षणे. अयोगमध्ये कसं आहे, आपण दिलंय पण तरी पण होईना चालेल, जसं की त्याच्यामध्ये हृदय आणि कुक्षीमध्ये अशुद्धी आहे, अरुची आहे, कफ पित्ताचा उत्क्लेश आहे, कंडू, विदाह, पिटिका, पिनस, वात व मलाचा अवरोध इत्यादी लक्षण विरेचनाच्या अयोगात आहेत. आणि सम्यकमध्ये उलट आहे. बस आता इथे कसं आहे, हृदय आणि कुक्षीमध्ये अशुद्धी होती तर त्याच्यामध्ये शुद्धी होणार, अरुची होतं इथं तर इथं रुची येणार सम्यकमध्ये, तर तेच दिलेले आहे. विपरीत लक्षणे जे आहेत अयोगाच्या तेच आहेत. अतियोगमध्ये काय लक्षण येतात मग, मल, पित्त, कफ, वायू याचा क्रमशः आपण बघितलं होतं विरेचन करताना, मल, पित्त, अगोदर मल बाहेर पडते, मग पित्त, नंतर कफ बाहेर पडतं, आणि वायू क्रमशः असं बाहेर जातात.
आणि ह्याच्यामध्ये अतियोग झाल्यामुळे काय होते फ्रेंड, जे पण मलप्रवृत्ती आहे ना ते रक्तमिश्रित जलाप्रमाणे दिसते आणि मांस धुतल्याप्रमाणे किंवा चरबीच्या तुकड्याप्रमाणे रक्तवर्णाचे जल सदृश गुदावाटे बाहेर पडते आणि गुदभ्रंश होते, तृष्णाभ्रम, नेत्रप्रवेशनम अर्थात डोळे खोल जातात आणि वमनाची जी लक्षणे व विकार सांगितले आहेत ते विकार सुद्धा इथे उत्पन्न होतात. नेक्स्ट आहे पश्चात्कर्म. आता विरेचन संपलंय, आता त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, सेम टू सेम आहे फ्रेंड. वमनमध्ये जे सांगितलं होतं ना सगळं आहे, फक्त धूमपान करायचं नाही. धूमपानला वर्ज्य आहे. धूमपान सोडून सर्व वमनोक्त उपचार करावे. तसेच रुग्णाने आपल्या प्रकृतीला साध्य होईल अशा पथ्यकर आहार विहाराचे पालन करावे. आता नेक्स्ट आपल्याला लंघन दिलं आहे फ्रेंड्स. तर लंघनाचे काय फायदे आहेत, जेव्हा आपण वमन विरेचन केलेले जे व्यक्ती असतात, समजा त्यांच्यामध्ये सम्यक वमन विरेचनाची लक्षणे उत्पन्न झाली नसेल आणि त्यांच्यामध्ये अग्नी, मांद्य, अल्पदोष असं शिल्लक राहिल्यास, दोषजन्य कृशता, अशक्तता हे विकार उत्पन्न झाले नसल्यास, कृश नसणाऱ्या व्यक्तीने विरेचन औषध घेऊनही त्याचे लक्षणे उत्पन्न झाले नसल्यास, त्याचे पाचन झाले नसल्यास लंघन करावे म्हणलेलं आहे. आणि रुग्णाला लंघन दिल्यामुळे स्नेहन स्वेदन संशोधनास दिलेली औषधी सेवनाने उत्पन्न झालेले जे दोष आहेत, आता समजा हे सर्व केलंय पण त्याच्यामध्ये दोष काय होतात, उत्क्लेशित होतात, तर तरी त्याला बाधा होत नाही आणि सांगितलेलं आहे की अवरोध सुद्धा होत नाही, त्याला बाधा पण होत नाही, अवरोध पण होत नाही. म्हणजे वृद्ध झालेले जे दोष आहेत स्वस्थानामधून जरी दुसऱ्या ठिकाणी गेले तरी ते डिसीज करत नाहीत, उपद्रव उत्पन्न करत नाहीत. हे का करत नाहीत, कारण लंघनमुळे. आता दिलेलं आहे संसर्जन क्रमाची आवश्यकता. आपण ऑलरेडी पाहिलं होतं, जे संशोधन आहे पंचकर्म, वमन, विरेचन, नस्य, निरू, आस्थापन हे सगळे केल्याच्या नंतर रक्तमोक्षण, स्नेहपान, लंघन ह्याच्यामुळे काय होते, अग्नी मंद होते. आणि जेव्हा आपण संसर्जन क्रम फॉलो करतो जसं की पेया, विलेपी ह्याच्यामुळे काय होते, अग्नी प्रदीप्त होते. नंतर आहे संसर्जन क्रमाचा निषेध, म्हणजे कुणाकोणी फॉलो नाही केला पाहिजे. आणि तर्पण प्रयोगाचा उपदेश. ज्यांनी संसर्जन क्रम फॉलो नाही करू शकत ना फ्रेंड, तर त्यांनी तर्पण प्रयोग केला पाहिजे. जसं की आपल्याला सांगितलेलं आहे की संशोधन औषध देऊ नये ज्या रुग्णास किंवा व्यक्तीस पित्त आणि कफाचे अल्पशोधन झाले, अर्थात अल्प प्रमाणात दोष बाहेर पडले, ज्यांना वात पित्त विकार झाला, तसेच जो मद्यपान करतो त्या सर्वांसाठी पेया, म्हणजे पेया देत होतो ना अगोदर संसर्जन क्रम, पण ते योग्य नसून तर्पण आदी जे उपक्रम आहेत ते हितकर आहेत. जसं की लाजामंत आहे, मांसरस आहे, फळाचा रस आहे, सातू, खजुरादी मंथ इत्यादीचे इत्यादीने तर्पण करावे म्हणले. आता नेक्स्ट आहे वामक व विरेचन औषधाची कारमुक्ता. तर फ्रेंड, जे वामक औषधी असतात ना ते न पचताच जे दूषित कफ पित्ते आहेत ना त्याला बाहेर काढतात. पण विरेचनमध्ये तसं नसते. जेव्हा औषधी पचतात ना, म्हणजे पच्यमान अवस्थेत असतात, तर ते त्याच्यानंतर दोषाला बाहेर काढतात. म्हणून जेव्हा वमन झाल्याच्या नंतर त्याचा परिपाक होण्याची प्रतिज्ञा करण्याची गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे पचन होण्याच्या अगोदरच काय होतात, ते दोषाला बाहेर काढतात, मग वाट पाहण्याची गरज नाही. परंतु विरेचनासाठी कसं आहे, औषधात जेव्हा पचन होईल त्याच्यानंतर ते बाहेर काढतात ना दोषाला, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वाट पाहावी लागते. आणि जर नाही पाहिली तर काय होते, अतियोग होण्याची संभावना असू शकते. नेक्स्ट दिले फ्रेंड्स विरेचक औषधाची उपेक्षा. जे समजा खूप जास्त दुर्बल आहेत, अशक्त आहेत, ज्याच्यामध्ये दोष अधिक्य आहेत, तर अशा व्यक्तीला परिपाक होऊन विरेचन औषधे न देताही, म्हणजे परिपाक जरी झाला आणि औषधे न देताही विरेचन होते, अशा व्यक्तीला विरेचक औषधे देऊ नये. म्हणजे त्यांना विरेचन देण्याची गरजच नाही ना. तर काय म्हणलेलं आहे, त्या व्यक्तीच्या दोषाचा परिपाक होऊन विरेचन औषधे न देताही विरेचन व्हायले त्याच्यामध्ये, तर विरेचन औषधे देण्याची गरज नाही ना. आणि मलाचे भेदन करणारा शाक, मग कसं द्यायचं त्याला, तर सिम्पली त्यानं जे आहार खाते ना त्यांच्यामध्ये काय करायचं, शाक वगैरे टाकायचं, दोष मलसारक भोज्य आणि भक्ष्यपदार्थ म्हणजे खाऊ घालायचे त्यांना. त्यामुळे काय होते, शरीरामधील जे काही दोष आहेत ते सुखपूर्वक बाहेर पडण्यास मदत होते, असा आहार द्यावा. आणि जे दुर्बल व्यक्तीसाठी कसं करायचं, मग जे दुर्बल व्यक्ती आहेत, शोधित आहेत, म्हणजे ज्यांचं संशोधन ऑलरेडी झालेलं आहे, जो अल्पदोषाने विकारग्रस्त आहेत, कृश आहेत, अपरिज्ञात कोष्ठ, म्हणजे ज्याच्या कोष्ठाविषयी आपल्याला माहिती नाही, हे जे 5 प्रकारचे जे लोक आहेत ना, तर त्यांच्यामध्ये कधी पण देताना सौम्य आणि अल्प औषध द्यावे. का बरं असं फ्रेंड्स, कारण बघा त्यांनी ऑलरेडी दुर्बल एवढं आहेत, मग त्यांच्यामध्ये जे काही दोष उत्पन्न होतात, त्यांना जर आपण जास्त प्रमाणात औषध दिले ना तर त्यांचे प्राण संकटात येऊ शकतात. त्यामुळे की नाही त्यांना अल्प प्रमाणातच औषध दिलं पाहिजे. आणि समजा गरज पडली पुन्हा औषध द्यायची तर पुन्हा मृदू प्रमाणामध्ये, अल्प प्रमाणामध्ये औषध द्यायचं. दुर्बल व्यक्तीमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या दोषाचे शक्यतोवर शमन करण्यासाठी प्रयत्न करावा, कारण का आपल्याला माहिती आहे त्यांचे प्राण जाऊ शकतात. त्यामुळे आपण त्याला काय करायचं, अल्प मात्रेवरच शमन होण्याची ट्राय करायचं आपण. आणि फ्रेंड्स, जर त्यांच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये जर दोष असतील ना तरी सुद्धा अल्प आणि मृदू विरेचक औषध वारंवार द्यायचं. त्याच्यामुळे काय होते, त्याच्या शरीरामधले जे काही दोष आहेत ते बाहेर निघून जातात आणि दीर्घ काळपर्यंत रुग्णाला त्रास देतात. म्हणजे जर जास्त प्रमाणात जर दोष असतील तर दीर्घ काळपर्यंत ते त्रास देतात. त्याच्यामुळे काय करायचं, ते प्राणाचा नाश करतात. त्यामुळे वारंवार द्यायचं, पण अल्प आणि मृदू प्रमाणातच द्यायचं. नेक्स्ट आहे फ्रेंड मंद व कोष्ठानुसार संशोधन.
आता ज्याच्यामध्ये कफ वात दोषाची प्रधानता आहेत असे जे रुग्ण आहेत तर त्याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम असू शकतात. एक असते मंदाग्नी आणि क्रूर कोष्ठ. आपल्याला माहिती आहे कफामध्ये कसं मंदाग्नी होते आणि वातमध्ये क्रूर कोष्ठ. तर ह्या दोन्ही केसमध्ये काय करायचं त्यांना क्षार लवणयुक्त घृत द्यायचं. सिंपल एवढंच आहे, क्षार लवणयुक्त घृत द्यायचं. त्याच्यामुळं कफ वातच विकाराचा पण नाश होते आणि अग्नी पण प्रदीप्त होते. नेक्स्ट आहे अन्य व्यक्तींना विरेचन. म्हणजे ज्यांचे शरीर वृक्ष आहे, वात प्रधान आहे, क्रूर कोष्टी, नित्य जे व्यायाम करतात, विरेचने औषध दिलेली आहे परंतु तरीसुद्धा जठराग्नी औषधीचे पाचन झालेले नाही, अशा व्यक्तींना काय करायचं, औषधी पाचनाची शक्यता असेल अशा व्यक्तींना निरोह बस्ती द्यायची. हे लक्षात ठेवा. निरोह बस्ती कुणाला द्यायची फ्रेंड? जे वृक्ष आहेत, वातप्रधान आहेत, क्रूर कोष्टी, नित्य व्यायाम करतात आणि ज्यांना विरेची औषधी दिले पण तरीसुद्धा जठराग्नी औषधीचे पचन झालेले नाही तर त्यांना सगळ्यात अगोदर निरोह बस्ती द्यायची. त्यांच्या ह्याच्यामध्ये गुदमध्ये काय करायचं, तीक्ष्ण फलवर्तीचा प्रयोग करायचा. त्याच्यामुळे काय होते, मलाची शुद्धी होते. आणि जे स्निग्ध विरेचक औषध द्यायचं त्याच्यामुळं फलवर्तीमुळे काय होते, जे काही विरेचक औषधी द्रव्य आहेत ते गुदाद्वारा धारण करणारी वर्ती असते ही. तर ह्याच्यामुळं ते गुदामधून सुखपूर्वक जे काही विरेचक द्रव्य आहे ते बाहेर पडून मलाचा उत्सर्ग होतो. अल्पस्नेहानंतर संशोधन योग्य व्यक्ती. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कुणाकुणामध्ये जे संशोधन कर्म आहे त्याच्या अगोदर अल्पस्नेहन द्यावं लागते. तर सिंपल आहे फ्रेंड, जे विष, अभिघात, पिटिका, कुष्ठ आहे, शोथ, विसर्प, कामला, पांडू, प्रमेह हे जे विकार ज्यांना झालेले आहेत अशांना काय करायचं, विरेचन देण्याच्या अगोदरच काय करायचं, अल्प प्रमाणामध्ये स्नेहन द्यायचं आणि शोधन होते मग लगेच. आणि वरील जेवढे आहेत हे इथे सांगितलेले आहेत तर त्या सगळ्यांना विरेचन कसं द्यायचं, स्निग्ध, जसं की एरंड तेलनं वगैरे. आणि जो ऑलरेडी स्निग्ध पुरुष आहे तर त्याला वृक्ष विरेचन द्यायचं. आणि नंतर सांगितले संशोधन करताना स्नेहन व स्वेदनाची आवश्यकता. तर सिम्पली फ्रेंड एवढंच लक्षात ठेवा, आवश्यकता का आहे की स्नेहन स्वेदन करण्याची संशोधन करण्याच्या अगोदर. तर सिम्पली ते जे दोष असतात, जे कुपित दोष आहेत पूर्णतः बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना द्रवीभूत आणि चलायमान अवस्थेमध्ये आणण्यासाठी करतो. आणि म्हणजे हे देतो, स्नेहन स्वेदन करतो आपण. आणि संपूर्ण संशोधन कर्म झाल्यानंतर शरीरात शक्ती आणि बल स्थापित करण्यासाठी युक्तपूर्व स्नेहाची योजना करतात. नेक्स्ट आहे ज्याप्रमाणे मलिन वस्त्रावली. आता समजा एखादा एक्झाम्पल दिले फ्रेंड, जसं आपण एखादा कपडा आहे त्याच्यावर डाग पडलेला आहे तर त्याला जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर आपण काय करतो, त्याला भिजवून ठेवतो किंवा मग साबण सर्फ लावतो. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये जे शरीररूपी मल आहेत तर ते कुपित दोषांना बाहेर काढण्यासाठी स्नेहनस्वेदनाची आवश्यकता आहे. ते एक्झाम्पल थ्रू सांगितलेलं आहे. आता इथं पण एक एक्झाम्पल दिले, जसं की एक लाकूड आहे, वाळलेलं लाकूड आहे, मग त्याला आपण जर समजा वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते तुटून जाते, त्याचा नाश होते. त्याचप्रमाणे स्नेहनस्वेदन न करता जर डायरेक्ट आपण हे वमन विरेचन केलं ना फ्रेंड तर शरीराचा पण नाश होतो असं सांगितलेलं आहे. आणि सम्यक संशोधनाचे लाभ काय सांगितलेले आहेत की जर आपण सम्यक संशोधन चांगल्या प्रकारे जर झालं तर बुद्धी जे आहे निर्मळ म्हणजे शुद्ध होते, शरीराला वर्ण प्राप्त होतो, इंद्रियाला बल प्राप्त होते आणि जे 7 धातू आहेत त्याच्यामध्ये स्थिरता प्राप्त होते, अग्नी प्रदीप्त होते आणि वार्धक्य उशिरा येते. थँक्यू.